Okay, hello students. In last lecture we have started our first lesson of science, that is the living world, adaptation and classification. लेसन स्टार्ट करतानाच तुम्हाला आपण बोललो तो हा लेसन जो आहे तो कशाच्या संदर्भातला आहे तर बायोलॉजीच्या. त्याच्यामध्ये आपल्याला जैविक विज्ञान हे सगळं आपल्याला त्याच्यात अभ्यासायचं आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं ॲडॅप्टेशन म्हणजे काय. लिव्हिंग वर्ल्डमध्ये वेगवेगळे व्हरायटी ऑफ प्लांट्स, व्हरायटी ऑफ ॲनिमल्स असतात आणि त्या व्हरायटी ऑफ प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्राणी, वेगवेगळे वनस्पती, म्हणजेच काय तिथे आपण झाडं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आढळून. जसं आपण बघायला गेलो तर कोकणातले काही मुख्य पिकं कोणती आहेत हे तुम्ही जॉग्रफीमध्ये अभ्यासलेलं आहे. तर जसं काय आहे आपण म्हणतो आंबा, फणस, काजू हे सगळे काय कोकणात जास्तीत जास्त आपल्याला त्याचं पीक घेता येतं. मग दुसरीकडे त्याचं नाही होत का, होऊ शकतं, पण त्या जशी चव इकडे आहे तशी चव तिकडच्या ह्याला असेलच अशी नाही, कारण त्या ठिकाणचं वातावरण ॲडॉप्ट करायला त्या प्लांटला, त्या ॲनिमलला काय होणार आहे, थोडासा वेळ लागणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण वेगवेगळं ॲडॅप्टेशन हे काय आहे आपण डेफिनेशनसुद्धा काल बघितलेली आहे. ॲडॅप्टेशन म्हणजे काय आहे, कुठलंही एक ॲनिमल किंवा प्लॅन्ट किंवा म्हणू आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतो आहे की ॲडजस्ट करतो किंवा त्याच्यामध्ये ते ॲडजस्ट होत असताना जे काही त्याच्यामध्ये ग्रॅज्युअल चेंजेस होत असणार आहेत ते ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर्स इन द बॉडी अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ द ऑर्गॅनिझम विच हेल्प्स देम टू ॲडजस्ट देअर सराउंडिंग. जे काही ॲडजस्ट करण्यासाठी, ॲडजस्टमेंट म्हणजेच ॲडॅप्टेशन असं आपण थोडक्यात म्हटलं तरीही चालेल. मग तिथं काय ॲडजस्टमेंट करताना जे काही ग्रॅज्युअल चेंज होणार आहे त्याच्यामुळे वागण्यामध्ये असेल, बिहेवियरमध्ये असेल किंवा त्याच्या ग्रोथमध्ये असेल, त्याच्या बॉडी पार्ट्समध्ये असेल, हे सगळं होणारं म्हणजे काय आहे ॲडॅप्टेशन. मग आता ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ही आपण कन्सेप्ट स्टार्ट करतो आहे. त्याच्यामध्ये पुन्हा प्लांट्सचे सुद्धा वेगवेगळे टाईप्स. मग पहिला आपण, कारण प्लांट्स कुठे आहे, त्याचा हॅबिटॅट कोणता आहे, कोणत्या ठिकाणी ते आढळतात याच्यावरनं आपण काय आहे त्याचे काही वेगवेगळे पार्ट्स केलेले. मग पहिलं आहे ॲडॅप्टेशन इन द ॲक्वॅटिक प्लांट्स. ॲक्वॅटिक प्लांट, ॲक्वॅटिक म्हणजेच काय आहे तर ॲक्वॅटिक हा वर्ड कशासाठी आहे तर जलचर जे वनस्पती आहेत ते म्हणजे पाण्यामध्येच त्यांची वाढ. फॉर एक्झाम्पल द बेस्ट एक्झाम्पल इज द लोटस. अशा अनेक, तुम्हाला लोटस हे अगदी माहितीतलं एक्झाम्पल आहे म्हणून मी ते दिलं. अशा अनेक वनस्पती आहेत की त्या ॲक्वॅटिक आहेत, म्हणजेच काय पाण्यातच त्यांची वाढ होत असते. लक्षात आहे. मग अशा आपण आता ॲक्वॅटिक प्लांट्सबद्दल माहिती घेऊ. तर आहे बघा ॲक्वॅटिक प्लांट्स. मग आता ॲक्वॅटिक म्हटल्यावर पाणी आपण म्हटलं होतं. मग पाणी कोणकोणत्या ठिकाणी, सोर्सेस ऑफ वॉटर कोणते कोणते तर आपण बघायला गेलं तर रिव्हर आहे, ब्रूक आहे, पॉन्ड आहे, तर लेक आहे. रिव्हर म्हणजे नदी हे सगळ्यांना माहिती आहे बरोबर. ब्रूक ओढा जो असतो, मराठीमध्ये तुम्ही ओढा म्हणता. मग ह्या शब्दाला जे मी मराठी शब्द सांगते तर तुम्हाला हवे असतील तर ते लगेच तिथे लिहून घ्या पेन्सिलने आणि मग ते लगेच तुम्हाला लर्न करायचे. आणि ब्रूक हे काय, जे काही प्रोनाऊन्सिएशन पण जर तुम्हाला कन्फ्यूज होत असतील बोलताना, वाचताना, तर लगेच तुम्हाला ते सुद्धा नोट डाऊन करून घ्यायचे आहे. पॉन्ड आहे, पॉन्ड म्हणजे काय तलाव आहे. लेक म्हणजे काय सरोवर आहे. अशा वेगवेगळ्या. समुद्र हा तर अगदी सगळ्यांचा एकत्रित येणारा म्हणजे काय एकच आपल्याला सोर्स दिसून येतो. मग असे जे काही आहेत वेगवेगळे सोर्सेस ऑफ हे ॲक्वॅटिक म्हणजे काय पाण्याचे वेगवेगळे सोर्सेस आपण इथे बघतो. मग ते सगळे सोर्सेस काय आहेत आपल्याला इथे दिसून येत आहेत. मग ह्यामध्ये ॲक्वॅटिक ॲडॅप्टेशन कसं होतं, ह्याच ॲक्वॅटिक प्लांट्सचं इथे ॲडॅप्टेशन कसं होतं ते आता आपण पाहणार. ॲडॅप्टेशन म्हणजेच काय ॲडजस्टमेंट कसं होतं. ॲडजस्टमेंट करताना बघा इथे आपल्याला काही हे सगळ्या जलपर्णी वनस्पती दिसत आहेत, म्हणजे पाण्यामध्ये असणाऱ्या, जसं इथे कमळ वगैरे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा जो भाग आहे तो काय आहे त्याचा मुळांचा भाग आहे. मग इथे आपल्याला काय सांगितलं आहे ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये नेहमी आपल्याला अजून काय तिथे बघा माहिती दिलेली आहे. पुस्तक तुमच्या समोर ठेवा हे ऐकत असताना, म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. बघा सम ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉइल. ह्याच्यातले काय आहे काही प्लांट्स काय आहे फर्मली रूटेड म्हणजेच काय पूर्णपणे मुळासकट ती आत रुतलेली असतात, पूर्णपणे रुतलेली असतात. कुठे इन द सॉइल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडी. मग आता इन द सॉइल आपण काय म्हटलं आत्ताच पाण्यामध्ये असतात, पण ठीक आहे पाण्यामध्ये सुद्धा खालचा जो थर आहे
मातीचा, लँडचा. लक्षात आहे, तिथं कोरडी माती आहे का ती नाही, पूर्णपणे ओली आहे. पाण्याच्या संदर्भामुळे ती पूर्णपणे ओली आहे. मग तिथे त्याच्याही आत त्यांचे काय आहे, रूट्स हे काय फर्मली रूट झालेले असतात. फर्मली म्हणजे पूर्ण खोलवर अशी रुतलेली आपल्याला दिसून येते. देअर स्टेम्स आर सबमर्ज, त्यांचे स्टेम जे आहेत, खोड जे आहे ते काय आहे सबमर्ज होत असतं, त्याच्यामध्ये पूर्णपणे सरळच्या सरळ उभं राहिलेलं दिसतं. व्हाईल द लीव्ज अँड फ्लॉवर्स फ्लोट ऑन द सरफेस ऑफ, आणि त्याचे लीव्ज आणि फ्लॉवर्स काय आहे वरती आहेत, म्हणजेच काय पाण्यामध्ये आहेत, पण ते फ्लोट करतात. फ्लोट म्हणजेच काय आहे, तरंगत असतात. काय आहे, तरंगत असतात. फ्लोटचा अर्थ आहे तरंगत असतात ऑन द सरफेस. हाऊएव्हर सम प्लांट्स आर एंटायरली अफ्लोट, काही वेळेस सगळे कम्प्लीट प्लांट म्हणजे त्यांचे, आपण आता काही प्लांट्सबद्दल असे बोलले की त्यांचे मुळं जी आहेत, रूट्स जे आहेत ती पूर्ण खाली त्या पाण्यामध्ये असलेल्या मातीमध्ये किंवा त्याचा जो लँडचा लेअर आहे खाली खोलवर त्याच्यामध्ये मूळ रुतलेली असतात, त्याची पानं आणि फुलं वरती तरंगत असतात. तर काही प्लांट्स ही अगदी मुळासकट सुद्धा पूर्ण वरच्यावरच तरंगत असताना आपल्याला दिसतात, त्यांची मातीमध्ये त्यांचा काही येत नाही संबंध. द रूट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉईल, अँकर्ड पूर्ण रुतलेली त्यांच्या सॉईलमध्ये नसतात, तर ती वरती पाण्यावरच तरंगत, त्यांच्या मुळांची पण तिथेच वाढ होते, त्यांच्या स्टेमची पण तिथेच होती आहे, त्यांचे फ्लॉवर्स लीव्स सगळं त्याची ग्रोथ जी आहे ती पाण्यावरच होत असते. लक्षात आहे, मग तिथल्या आतल्या सॉईलशी त्याचा संबंध येत नाही. म्हणजे हे टाईप्स झाले इथे ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये, पण हे 2-3 प्रकारच्या अशा वनस्पती आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे बघा, हां, The surface of the leaves and stem of many aquatic plants are covered with the waxy layer. मग हे जर आपण बघायला गेलो, हे जे लीव्ज आहेत किंवा स्टेम्स आहे, आता इथं आपल्याला स्टेमचा एक भाग इथं दाखवला दिसेल बघा, हा जरा व्हाईट त्याच्या आजूबाजूला जे दिसतंय ते काय, एक वॅक्सी लेयर आहे. हे वॅक्सी लेअर का बरं त्याच्यामध्ये आलेलं असेल? लीव्ज ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट आर थीन अँड स्लेंडर लाईक अ रिबन. तर काहींचे हे असे असतात, तर काही अगदी बारीक रिबिनीसारखे असतात. मग धीस शेप हेल्प्स देम, ह्या अशा शेप असण्यामागे सुद्धा काही ना काहीतरी तिथं कारण आहे. का बरं? त्यांना त्यांच्या ग्रोथमध्ये, डेव्हलपमेंटमध्ये अशा या शेपमुळे मदत होणार आहे. मग काय होणार आहे? धीस शेप्स हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट ऑफ वॉटर. त्यांना काय होईल? पूर्ण करंट ऑफ वॉटर म्हणजे वॉटरमध्ये जे काही आहेत गॅसेस वगैरे ते त्यांच्याकडे ॲब्झॉर्ब होण्यासाठी आणि तिथं ते विथस्टँड राहण्यासाठी, किंवा त्याच्यामध्ये काही वेळेस बघा आपण म्हणतो वॉटरमध्ये सुद्धा काही वेळेस पोल्युटेड वॉटर होतं. काही वेळेस आपण काय कचरा टाकला, घाण टाकला किंवा काही असेल तर, किंवा वेगवेगळ्या कारखान्यातलं पाणी वगैरे त्याच्यामध्ये सोडलं गेलं तर त्याच्यामुळे सुद्धा काय आहे, ते वॉटर काय होतं, प्रदूषित होतं आहे. ओके, प्रदूषित होत असतं, त्याच्यामुळे तिथे सुद्धा ते प्लांट्स काय विथस्टँड राहायला पाहिजे, म्हणजेच काय, ती मरून जाता कामा नये. म्हणून त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये थोडीशी काय आहे, पॉवर असते. पण अतिप्रमाणात जर प्रदूषण झालं, अतिप्रमाणात जर पोल्युशन झालं तर मात्र ती काय आहे, प्लांट्स त्याला तिथे विथस्टँड राहू शकणार नाही. म्हणजे थोड्याशा प्रमाणात होत असेल, इतर आपला रोजचा किरकोळचा काही रस्ता कचरा वगैरे त्याच्यात गेलेला असेल तर त्याला ते फेस करू शकतात. पण इतर हार्मफुल जर त्याच्यामध्ये केमिकल्स आणि हे असतील तर त्याला मात्र ही वनस्पती, हे प्लांट्स काय आहे, विथस्टँड राहू शकणार नाहीत. ते मे बी डेड, म्हणजे ते पूर्णपणे मरून जाऊ शकतात. म्हणून बघा, एअर स्पेसेस इन द स्टेम्स अँड पेटिओल्स ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन द वॉटर. काय म्हटलेलं आहे बघा, इथे आपल्याला ह्या स्टेममध्ये बघा, इथं गॅपमध्ये दिसतोय, बरोबर आहे. इथे असे होल पडलेले दिसत आहेत. होल आहे म्हणजे काय, तिथे स्पेस आहे. पूर्ण हे जे स्टेम असतं किंवा ह्याचे लिव्स ज्या असतात त्या पूर्णपणे पोकळ असतात. आतमधून काय, पोकळपणा असतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, स्टेम्स अँड पेटिओल्स त्यांचे असलेले छोटे छोटे छिद्र जे आहेत असं म्हणून. ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन द वॉटर. ते पोकळ असतात, त्याच्यामुळे त्यांचं वजन असतं काय, जास्त नाही. बघा, कुठली पोकळ जर एखादी वस्तू तुम्ही घेतली हातात तर ती काय वजनाला सुद्धा हलकी असते, त्याच्यामुळे ती काय फ्लोट होते. म्हणून ती काय फ्लोट होऊ शकत आहे. म्हणजे ह्या प्राण्यामध्ये सुद्धा फ्लोट व्हायला काय आहे, त्याच्यामध्ये पोकळपण आहे. म्हणजे इतर लँडवरचं जर आपण एखादं तिथे लँडवर म्हणजे टेरेस्ट्रियल एखादं प्लॅन्ट आपण जर पाण्यामध्ये टाकलं तर ते कदाचित तिथे फ्लोट होणार आहे का, नाही, कारण त्याच्यामध्ये ती प्रॉपर्टी, ती कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहे आणि त्याच्यामुळे ते काय फ्लोट होऊ शकणार नाही. पण ॲक्वॅटिक प्लॅन्ट जे आहेत त्यांच्यामध्ये ती प्रॉपर्टी नॅचरली इथं सेट झालेली आहे. त्याच्यामुळे काय आहे, आपण म्हणणार आहोत त्यांच्या
ओके. त्याच्या पोकळपणामुळे काय होतं, त्यांचं वजन जे आहे ते हलकं होतं आणि दे कॅन फ्लोट ऑन द वॉटर ऑर फ्लोट इन द वॉटर. ओके. नाउ लेट अस सी द नेक्स्ट कन्सेप्ट. ॲडॅप्टेशन इन द डेझर्ट प्लांट. आता आपण ॲक्वॅटिक प्लांट्सबद्दल बोलतो, म्हणजेच काय, जलपर्णी प्राणी वनस्पती म्हणू शकतो किंवा जलात पाण्यात राहणारी वनस्पती म्हणू शकतो. आता काय आहे ॲडॅप्टेशन इन डेझर्ट. डेझर्ट म्हणजे काय आहे, वाळवंट. वाळवंटामध्ये असणाऱ्या प्लांट्सचं ॲडॅप्टेशन कसं असतं, ते काय काय, त्यांना तिथलं कोणतं वातावरण आपल्याला तिथं सूट करावं लागेल. मग त्यासाठी आपल्याला डेझर्ट प्लांटबद्दल आपण पाहूया. आता डेझर्ट प्लांट ही कन्सेप्ट समजण्याआधी आपण डेझर्ट म्हणजेच काय, तिकडे राजस्थानला काय जाऊ शकत नाही, तर आपण त्यासाठी एक ॲक्टिव्हिटी करणार की तिथले प्लांट्स काय होतात. मग आता इथले प्लांट्स बघा, इथे आपण 2 प्लांट्स घेतलेले आहे. एक 2 पॉट घेतलेले आहेत आणि त्या 2 पॉट्समध्ये 2 प्लांट्स तिथे आपण लावलेले आहे. मग कोणकोणते आहेत, तर एक कॅक्टस आहे आणि अदर इज अ लेफी प्लांट्स. म्हणजे आपला इथला जो आहे इथे असणारा एखादा आपल्याला महाराष्ट्रात म्हणजे जो डेझर्ट नाही, दोन्ही पण आपण दमट हवामान असं म्हणू शकतो, असं एक आपण हवामानात राहणारा एक प्लांट घेतला आणि कॅक्टस म्हणजे हे जे राजस्थानचंच आहे ते आपण घेतलं. असे 2 प्लांट्स वेगवेगळ्या पॉटमध्ये लावलेत. दुसरं त्याच्यापुढे काय करायचं आहे, त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, वरती एक पॉलिथिन बॅग म्हणजे कॅरी बॅग काय करायचे, पूर्णपणे त्याला कव्हर करायची आणि ती पूर्णपणे पॅक केल्यामुळे काय होणार आहे सांगा. आता काय होऊ शकतं इथे बघा, थोडासा विचार करा. आपल्याला झाडांना वाढवण्यासाठी कशाची गरज असते, तर सूर्यप्रकाश आहे, पाणी आहे आणि मातीतल्या असलेल्या खताची म्हणजे पूर्णपणे फर्टाईल म्हणजेच काय, सुपीकतेची गरज असते. मग इथे आपल्याला काय मिळणार नाही सांगा बरं. इथे थोडासा विचार करा. आलं असेल तुमच्या डोक्यात, काय मिळू शकणार नाही, पॉलिथिन बॅग लावल्यामुळे त्याला काय सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळू शकणार नाही आहे. ओके. मग त्याच्यामुळे तिथे काय दिसते, सूर्यप्रकाश मिळेल का तिथे, तर तिथे सूर्यप्रकाश नाही मिळणार. तरी पण आपण ते सूर्यप्रकाशात ठेवायचे. वरती कॅरी बॅग लावलेली आहे आणि सूर्यप्रकाशात आपण ठेवलेलं. तर तुम्हाला इथे सूर्यप्रकाशात ठेवल्यानंतर बघा कॅरी बॅग काय थोड्या वेळाने काय आहे, गरम होते. ओके. मग त्याच्यामुळे आतमध्ये थोडासा सूर्यप्रकाश काही कालांतराने जाऊ शकतो. जर मोठ्या कडाक्याचं ऊन असेल तर. मग तिथं ऊन अगदी डोक्यावर सूर्य आलेला आहे, दुपारचे 12-1-2 वाजलेले आहेत आणि त्यावेळेस जर पॉलिथिन बॅगचे आपण ह्या दोन्ही पॉट तिथे ठेवलेत तर आपल्याला संध्याकाळपर्यंत आपण जर त्याचं ऑब्झर्वेशन केलं आणि तर आपल्याला काय मिळेल बघा, ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण केलं तर हा कॅक्टस आहे आणि हा काय आहे, एक लेफी व्हेजिटेबल. कॅक्टसपेक्षा बघा लेफी व्हेजिटेबलला ह्या कॅरी बॅगच्या आतमध्ये थोडे स्पॉट दिसतात. हे कसले स्पॉट असतील बरं, तर हे आहे पाणी आहे. काय आहे, हे पाणी. बघा, डेझर्ट प्लांट आर आयदर लीफलेस ऑर लीव्स आर लाईक द स्मॉल नीडल्स. बरोबर आहे. म्हणजेच काय आहे, हे जे लीव्स आहेत ते काय करतायत, आतमध्ये त्यांना हवा मिळाली नाही आहे, जी काही हवा होती त्याचं काय झालेलं आहे, पाणी म्हणजे थोडंसं ते बाहेर टाकत असतात. बरोबर आहे. पण त्याच्यामुळे काय होणार आहे, बाहेर ऊन ह्या कॅरी बॅगमुळे ते आतल्यात त्याचं काय आहे, इव्हॉपरेशन झाल्यामुळे पाण्याचा जो भाग आहे तो काय झालेला आहे, त्याच्यामुळे तिथे पाणी वरती आले. म्हणजे जसं आपण कंडेन्सेशन असं म्हणू शकतो आपण, म्हणजे संप्लवन जे काही म्हणत असतो त्या ठिकाणी. जसं एखादा तुम्ही गरम पदार्थ आहे, त्या गरम पदार्थावर तुम्ही काय आहे झाकण ठेवलं, तर झाकण ठेवल्यावर तिथे काय होईल, पूर्ण त्या झाकणाला तुम्हाला दिसेल की ओलावा आलेला आहे. का बरं, तिथे काय झालं आहे, कंडेन्सेशन झालेलं आहे. तसंच सेम इथे आपल्याला वाफेचं रूपांतर काय आहे, पाण्यामध्ये झालेलं दिसून येईल. तसंच इथे सुद्धा जे प्लांट्स आहेत ते सुद्धा थोड्या प्रमाणात त्यांच्यामध्ये असलेलं पाणी जे आहे त्यांच्या पानांमार्फत काय आहे, इव्हॉपरेट करत असतात इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट म्हणजेच काय, सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये. मग तेव्हा ते जे पाणी पण आपण तिथं कॅरी बॅगने त्याला कव्हर केल्यामुळे ते इव्हॉपरेशन बाहेरपर्यंत जाऊ शकत नाही. कॅरी बॅग आत राहिल्यामुळे काय आहे, त्याचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर झालेलं दिसून येतं. ओके. म्हणजे अशा प्रकारे इथे आपल्याला ह्याच्यावर लक्षात येईल. बघा, डेझर्ट प्लांट्स जे आहेत तर ते डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस ऑर देअर लीव्स आर लाईक द स्मॉल नीडल्स.
ओके. मग त्याच्यामुळे डेझर्ट प्लांट जे आहे ते आयदर लिफलेस असतात, म्हणून लिव्स असून चालणार आहे का नाही. मग सारखं सारखं त्याचं काय आहे, इव्हॉपरेशन होईल आणि त्यांच्यामध्ये असलेलं जे काही पाणी आहे ते सुद्धा काय होईल, पूर्णपणे त्याचं पाणी निघून गेलं. जे काही त्यांनी खोलवर त्यांची जी काही रूट्स असतात, आपण मगाशीच ॲडॅप्टेशन इन प्लांट्स हे स्टार्ट केल्यावर तुम्हाला बघितलं होतं कॅक्टसची काय आहे, रूट्स जे आहे टॅप रूट असतात आणि ते पूर्णपणे जमिनीत आत खोलवर रुतले. कशासाठी ते डीपली पेनिट्रेट असतात, तर इन द सर्च ऑफ वॉटर, पाणी घेण्यासाठी पूर्ण खालपर्यंत ते खोलवर गेलेली दिसतात. त्यांच्यामध्ये पाणी असतं, पण ती काय आहे ते आपल्याला हे होऊन द्यायचं नाही, त्यांचं कंडेन्सेशन म्हणजे त्यांचं इव्हॉपरेशन होऊन द्यायचं नाही आहे. मग त्यासाठी आपल्याला लक्षात येईल बघा, त्यांचे जे लीफ आहे ते असूनही नसल्यावर की लिफलेस असं आपण त्याला म्हणणार, किंवा लिव्स आर लाईक अ स्मॉल नीडल्स, नीडलसारखी आपल्याला दिसतात. नीडल म्हणजे अगदी सुया ज्या असतात छोट्या छोट्या बारीक टोकदार काटेरी, असं आपण त्याच्यासारखं म्हणू शकतोय. किंवा ॲज अ रिझल्ट दे लूज द लिटिल वॉटर बाय इव्हॉपरेशन, आणि त्याच्यामुळे ते हळू त्यांच्या निडलसारख्या असल्यामुळे त्यांच्यातून पाणी जास्त जाणार आहे का बाहेर आता नाही. पण मोठमोठी पानं आपल्या इतर झाडांसारखी जर मोठमोठी पानं असली असती तर भरपूरचं पाणी तिथूनच इव्हॉपरेट झालं असतं. कारण वाळवंटात आपण बघायला गेलो तर खूप जास्त उष्णता, खूप सूर्यप्रकाशाची खूप जास्त उष्णता त्या ठिकाणी आपल्याला पसरलेली दिसून येते. म्हणूनच तिथे वॉटर सोर्सेस हे खूपच कमी आहेत. पाण्यात वॉटर बॉडीज ह्या म्हणजे तिथे नदी सरोवर किंवा असं काही आपल्याला तिथे जास्त दिसून येणार नाही. तर तिथे काय इव्हॉपरेशन, सूर्यप्रकाश हा खूप मोठ्या प्रमाणावर तिथे पसरलेला असतो. पण अशा प्रकारची वनस्पती तिथं टिकतात का बरं, तर त्यांची लिव्स जी आहे ती अगदी धारदार टोकासारखी अगदी बारीक बारीक आहे, आणि त्याच्यामुळे तिथून होणारं इव्हॉपरेशन हे काय आहे खूपच थोडंसं होणार आहे. द स्टेम स्टोअर्स, आता त्याचप्रमाणे स्टेम्स जर आपण बघायला गेलो, त्यांची खोडं स्टोअर्स द वॉटर, त्यांच्या खोडांमध्ये काय आहे पाणी स्टोअर करण्याची ताकद असते. अँड फूडसुद्धा त्यांच्यामध्ये, अँड इज देअर फॉर फ्लेशी, आणि त्याच्यामध्ये ते कसे असतात फ्लेशी असतात. आतमध्ये जर आपण कट करून बघितलं तर ते असे अगदी आपल्याला फ्लेशी दिसतील, गुळगुळीत असं आपल्याला दिसून येतील. त्याचप्रमाणे द स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म द फोटोसिंथेसिस इन द प्रेझेन्स ऑफ लिव्स, आणि त्याचप्रमाणे त्यांचे स्टेम्स कोणत्या रंगाची दिसतात आपल्याला, ग्रीन कलरची. का बरं, ते फोटोसिंथेसिस करत असतात इन द प्रेझेन्स ऑफ काय आहे सनलाईटच्या ह्याच्यामध्ये. बट इन अब्सेन्स ऑफ लिव्स, का बरं, हे लिव्स रिअल लिव्स असतात का नाही, त्या लिव्सचं कशामध्ये थॉर्न्समध्ये त्याचं कन्व्हर्जन झालेलं. थॉर्न्स म्हणजे आपण निडल शेपचे काही बारीक बारीक काट्यासारखे आपल्याला त्याचे लिव्समध्ये त्याचं कन्व्हर्जन झालेलं, लिव्सचं त्याच्यामध्ये कन्व्हर्जन झालेलं दिसून येईल. देअर रूट्स पेनिट्रेट डीप इन टू द सॉईल इन सर्च ऑफ वॉटर. बघा त्यांचे जे रूट्स आपल्याला दिसतात, खाली जी मुळं आहेत ती खूप खोलवर जातात, कारण डेझर्ट असल्यामुळे वरच्या लेअरला पाण्याचा भाग हा काय आहे शक्यतो नसतो, म्हणून बरोबर त्यांना पाणी मिळेल का नाही, खूप डीप एकदम आत खोलवरती रूट्स जात आहेत, पेनिट्रेट होतात, आणि म्हणून त्यांना काय एकदम काय जमिनीच्या खोलवरचं पाणी त्यांना घेता येतं त्यांच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. देअर इज अ थिक लेअर ऑफ अ वॅक्सी सबस्टन्स. त्याचप्रमाणे ऑन द स्टेम ऑफ धीस प्लांट्स, बघा तर काय म्हटलंय, देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स, म्हणजे काय आहे आपण म्हणतोय एक गुळगुळीत भाग, वॅक्सी असा भाग त्याच्या स्टेमवर असणार आहे. कशासाठी असणार आहे बघा, तो तिथे सुद्धा वॉटरचं इव्हॉपरेशन पटकन होऊ नये यासाठी तो असतो. ओके, इन दिस वे आपण बघितलं डेझर्टमध्ये प्लांट्सचं ॲडॅप्टेशन कसं होतं. आता आपण बघूयात पुढचा पॉईंट आहे ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन. स्नोवी म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये इथं प्लांट्स कसे ॲडॅप्ट करत असतात त्यांच्या आजूबाजूच्या असलेल्या वातावरणाशी, क्लायमेटशी कसे ते त्यांची ग्रोथ होत असते. मग बघा आता हे आपल्याला दिसत आहे सगळे काश्मीरमधले हे प्लांट्स दिसत आहेत की काश्मीरमध्ये आपण सुरुवातीला आपण काही एक्झाम्पल्समध्ये पाहिलं होतं, तर तिथं काय आहे सुचीपर्णी असं त्यांना ते वृक्ष म्हणतात त्यांना, किंवा सुचीपर्णी हे मराठी शब्द झाला त्याला. कॉनिफेरस हा त्याला काय आहे इंग्रजीमध्ये असलेला शब्द कोणता आहे सुचीपर्णीला, कॉनिफेरस. ओके, कॉनिफेरस म्हणजे काय शंकूच्या आकाराचे असंही आपण म्हणू शकतो. बघा असं वरती टोक आहे आणि खालच्या बाजूला तो भाग असा वाढलेला दिसतो, आणि त्याच्यामुळे जो काही बर्फ त्याच्यावर पडणार आहे त्या लिव्स काय आहे धरून ठेवणार आहेत का नाही, त्यांचा आकार असा उतरता असल्यामुळे त्याच्यामधनं बर्फ हा
खाली ओघळून जाणार आहे आणि त्याच्यामुळे काय आहे तिथे ते लिव्स काय आहे टिकून राहू शकतात, त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट प्रॉपर होईल. पण जर बर्फ तसाच साचून राहिला तर तिथे काय होईल, त्यांची ग्रोथ प्रॉपर होऊ शकणार नाही आहे. म्हणून अशा प्रकारे ॲडॅप्टेशन इन स्नोवी रिजन कसे असतात, त्यांचा आकारच मुळात आपल्याला काय दिसतोय, शंकूच्या आकारासारखा असल्यामुळे त्या आकारामुळे, त्या शेपमुळे त्यांना काय तिथे ॲडॅप्ट करायला सोपं जातं. ओके, तर त्या स्नोवी रिजनचे आपण मगाशी सुद्धा काही एक्झाम्पल घेतले, जसे देवदार, पाईन यांचा पण आकार कसा आहे, असा उतरता आहे. स्लोपी रिजन असल्यामुळे काय झालेलं आहे, त्यांना लगेचच खाली स्नोफॉल व्हायला सोपं पडलेलं आहे. जसं बघा, प्लांट्स ऑफ द स्नोवी रिजन मेनली इन्क्लूड द कॉनिफेरस लाईक द देवदार अँड पाईन, अँड दीज ट्रीज आर कोनिकल इन शेप. कसे आहेत ते, कोनसारखे, कोनिकल इन शेप आहेत. आणि त्याचप्रमाणे दीज ट्रीज आर कोनिकल इन शेप ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांचेस. स्लोपिंग म्हणजे उतरता, असा स्लोप आहे, उतार आहे. ओके, ब्रांचेस त्यांचे कसे स्लोप त्यांना असलेलं आहे. अँड इन द हेवी रेनफॉल अँड द एक्स्ट्रीम कोल्ड इन दीज रिजन देअर कोनिकल शेप प्रिव्हेंट्स देम. बरोबर आहे, त्यांचा कोनिकल शेप आहे तोच त्यांना ॲडॉप्ट करायला मदत करतोय, ॲडॅप्टेशन करायला मदत करतोय. का होतोय ॲडॅप्टेशन करायला मदत करतोय, म्हणजेच काय, तो त्यांना तिथे ॲडजस्ट करतोय. का बरं, कसं ॲडजस्ट करतोय, पण जर हेवी रेनफॉल झाला, एक्स्ट्रीम कोल्ड रिजन आलं, तर त्याच्यावर जे काही बर्फ तयार होणार आहे, तो बर्फ काय इझिली खाली पटकन सरकून जावा, आणि त्या स्लोपमुळे काय आहे ते इझिली खाली जाणार आहे, आणि त्याच्यामुळे त्या झाडांची ग्रोथ डेव्हलपमेंट प्रॉपर होऊ शकते, ते टिकू शकतात, रॅदर ते तिथं टिकू शकतात. नाही तर पूर्णपणे बर्फाच्या खाली गाडले जाणार का, तर नाही, ते तिथं त्याच्यामुळे टिकू शकणार. म्हणजेच काय, ते त्यांना ते प्रिव्हेंट करतायत फ्रॉम द स्नो फ्रॉम ॲक्युमुलेटिंग ऑन द ट्री अँड थिक बार्क हेल्प्स. त्यांचे जे थिक बार्क आहे, थिक म्हणजे जाडे जाडे बार्क जे आहेत, बार्क म्हणजे खोड जे आहे, खोडाचा पूर्ण तो भाग आहे तो थिक आहे, जाड आहे. बार्कचा अर्थ काय होतो, जाड. द हेल्प्स द ट्री टू विथस्टँड द कोल्ड. विथस्टँड म्हणजे स्टेबल, उभं राहण्यासाठी, विथस्टँड, त्याही कंडिशनमध्ये त्या कुठेही इकडे तिकडे ढासळल्या जाऊ नये, विथस्टँड राहावं, त्यांना ते स्वतःला स्टेबल ठेवतात, तिथे ते ढासळून जात नाही, लगेच डेड होत नाही, लगेच मरण पावत नाही. अशा प्रकारे ते काय करतात, त्या स्वतः स्नोवी रिजनमध्ये असलेले जे काही प्लांट्स आहेत ते स्वतःला अशा प्रकारे ॲडॅप्ट करत असतात. ओके, आता नेक्स्ट आहे जसं इथे आपल्याला दिसतंय, दिस ट्रीज आर कोनिकल. बघा, ह्यांचे कोनिकल शेप आहे आणि त्यांचे ब्रांचेस कसे आहेत, स्लोपिंग ब्रांचेस आहेत. ओके, आणि इन द हेवी रेनफॉल ते काय होतात, एक्स्ट्रीम कोल्ड in this region, and therefore their conical shapes prevent the snow from the accumulating on the tree. ओके, आता नेक्स्ट आपण कन्सेप्ट बघतोय, अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ द फॉरेस्ट रिजन. आता फॉरेस्ट रिजनमध्ये असलेलं ॲडॅप्टेशन कसं होतंय ते आपण बघणार आहोत. फॉरेस्ट म्हणजेच काय, पूर्णपणे घनदाट जंगल आहे आणि त्या ठिकाणी होणारं ॲडॅप्टेशन प्लांट्समध्ये कसं होतंय. बघा, व्हरायटी ऑफ प्लांट्स तिथे आपल्याला बघायला मिळतील. मग त्याच्यामध्ये ट्रीज असतील, श्रब्स असतील, हर्ब्स असतील. ओके, मग आपण त्यांना काय झाडं आहेत मोठमोठी असं आपण म्हणू शकतोय, किंवा काय आहे अजून त्यांच्यामध्ये छोटी छोटी श्रब्स म्हणजे असे छोटी झाडं आपण त्याला अजून काय म्हणू शकतोय, बघा, झुडपं असं म्हणू शकतोय. छोटी छोटी झुडपं आहेत, ही काय आहे, छोटी श्रब्स आहेत म्हणजे काय, झुडपं. याचा अर्थ लिहून घ्यायचा आहे, श्रब्स म्हणजे काय, झुडपं. किंवा आपण त्याला म्हणू शकतो हर्ब्स आहेत, हर्ब्स म्हणजेच काय, रोपटे आहेत, छोटी छोटी रोपटी आहेत, असे आहेत. मग ही अशा अनेक प्रकारची फॉरेस्टमध्ये असतात. मग फॉरेस्टमध्ये ही प्लांट्स कसे ॲडॅप्ट करतात ते आपण आता बघूयात. बघा, आर द फाउंड इन फॉरेस्ट अँड दीज प्लांट्स कॉम्पीट अमॉंग्स्ट देमसेल्स फॉर द सनलाईट. बघा, ते तरीसुद्धा स्वतःला काय आहे, सनलाईट पासून कॉम्पिटिशन असते त्यांची. कॉम्पीट म्हणजे काय, ते काय हे करतात, अमॉंग्स देमसेल्फ फॉर द सनलाईट त्यांना मिळायला हवे म्हणून ते कॉम्पिटिशन त्यांचे म्हणजे कोणाला मिळेल अशा प्रकारे. झाडं ही मोठी मोठी असतात, त्यांचे पूर्णपणे वरचा भाग आपण बघायला गेलो पूर्णपणे खाली आच्छादल्यामुळे खाली पूर्ण सावली तयार होते, बरोबर, आपण शॅडो म्हणतो. पण मग खाली छोटी छोटी जे हर्ब्स आहेत, श्रब्स आहेत, त्यांना सनलाईट कशी मिळणार, मग त्यासाठी आपण इथे हे बघतोय.
Hence the trees grow tall to get the sunlight, and climbers and vines grow to the great height with the support of the trees. मग ह्या ठिकाणी छोटी छोटी झाडं, श्रब्स, ट्रीज ही जास्त जगू शकतील का नाही, आणि जरी ती असतील तर ते लगेच त्यांची वाढ पटापट होणार आहे आणि ते वरती सनलाईट मिळवण्याच्या दृष्टीने वर त्यांची ग्रोथ ही होत जाते. हेन्स द ट्रीज ग्रो tall टू गेट द सनलाईट अँड क्लाइंबर्स अँड ऑल्सो क्लाइंबर्स असतील तरी पण ते वरच्या दिशेने आपल्याला जाताना कोणाचा तरी सपोर्ट घेत ते वरती जाताना आपल्याला दिसून येते. जसं तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा एक ट्री त्या प्रकारे दिलेली आहे. मध्ये बघा स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स, अजून त्यांच्यामध्ये बघा काय असतं, स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स असतात. त्यांचे जे टेंड्रिल्स असतात म्हणजे त्यांच्या ज्या वेली आहेत त्या सुद्धा कशा असतात बघा, ते स्प्रिंग लाईक असतात. स्प्रिंग लाईक म्हणजे बघा असे वाटोळी, आपल्याला इथे वाटोळी फिरल्यासारख्या दिसतात त्या खोडाला. स्प्रिंग लाईक द टेंड्रिल्स ऑन द स्टीम ऑफ सम क्लाइंबर्स इज अन एक्झाम्पल ऑफ द काय आहे ॲडॅप्टेशन. बरोबर आहे, लक्षात त्यांच्यामध्ये असलेलं जे काही टेंड्रिल्स आहे त्यांच्यामध्ये असलेला जो तणाव आहे त्याच्या तणावामुळे ते काय स्प्रिंग लाईक झालेले आहेत त्यांच्या टेंड्रिल्स, आणि त्याच्यामुळे ते तशा त्याला घोटाळे देत त्यांची ते वरती त्यांची वाढ होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा प्रकारे ते त्या ठिकाणी ॲडॉप्ट करत असतात आपल्या आजूबाजूचं वातावरणात. कारण मोठी झाडांमुळे खालच्या छोट्या श्रब्सला, क्लाइंबर म्हणजे वेलींना मिळणार आहे का सूर्यप्रकाश? नाही, पण तो सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी ते काय करतात, त्या खोडांवरच स्प्रिंग असं टेंड्रिल्स हे करत वाटोळे करत वरती उंचापर्यंत जात असतात. लक्षात आलं. मग आता आपल्याला बघायचं आहे ॲडॅप्टेशन इन द ग्रासलँड प्लांट्स जे आहेत म्हणजे गवत आपण थोडक्यात म्हणालो तर त्यांचे असे जे छोटे प्लांट्स असतात ग्रासलँड, तसे त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन कसं होतं. बघा फायब्रस रूट्स ऑफ द, जर आपण बघायला गेलो ॲक्च्युली डायव्हर्स टाईप्स ऑफ द बशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन ग्रासलँड. बघा जर आपण भरपूर डायव्हर्स टाईप म्हणजे भरपूर विविधता आहे त्यांच्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे आपण छोटी गवतांच्या आपण उंची एवढी आपण म्हणूयात, गवताचं जेवढं उंची असते तेवढ्याच उंची एवढी काय आहे त्यांचे बुशेस असतात छोटे आणि खुरटी झुडपे असं आपण त्याला म्हणू शकतो, ते गवत असतात. ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. ओके, म्हणजे गवताळ प्रदेश जो आहे, ग्रासलँड म्हणजेच काय आहे, गवताळ प्रदेश जिथे आहे, जिथे जास्त गवतच आपल्याला दिसून येतो असेही काही प्रदेश आहे. मग त्या ठिकाणी प्लांट्स ॲडॅप्ट कसं करतात ते आपण बघतोय. बघा त्याच्यामध्ये फायब्रस रूट्स असतात. त्यांचे रूट्स कसे असतात, फायब्रस म्हणजे काय, तंतुमय धाग्यासारखे. फायब्रस म्हणजे काय आहे, तंतुमय मुळं. त्यांची रूट्स कशी असतात, तंतुमय धाग्यासारखी असतात. तंतू म्हणजे अगदी पातळ असा लेअर, अगदी धागे कसे असतात, तंतुमय धागे त्याच्यासारखी त्यांची रूट्स असतात. आणि ऑफ द ग्रासेस प्रिव्हेंट द सॉईल इरोजन, पण त्यामुळे त्यांचा फायदा त्याला काय होत आहे, सॉईल इरोजन प्रिव्हेंट होण्यासाठी ह्या फायब्रस रूट्सचा त्यांना उपयोग होत असतो. म्हणजे त्यांचे जे काही बॉडी पार्ट आहे ते फक्त आजूबाजूचं जे काही वातावरण आहे, क्लायमेट आहे, ते ॲडॉप्ट करण्यासाठी तसा त्यांचा शेप असतो, तसा त्यांचा आकार असतो, तशी त्यांची वाढ असते. हे सगळं त्याच्यावर आपल्याला डिपेंड्स असताना दिसून येतं. अँड फॉरेस्ट इन द इक्वॅटोरियल रिजन आर डेन्स, पण फॉरेस्ट इक्वॅटोरियल रिजनला आपण बघायला गेलो तर खूप डेन्स आहे, म्हणजे खूप कमी आहे तिथे. ओके, अँड द ॲनिमल्स लाईक द त्याच्यामुळे बघा इथे आपल्याला दिसेल ग्रासेस इन द इक्वेटोरियल रिजन्स आर व्हेरी टॉल. त्याचप्रमाणे त्यांचं ग्रासेस काय आहे, इक्वेटोरियल रिजनला मोठे असतात, छोटे असतात का, नाही, टॉल असतात. का बरं, कशासाठी होतं ते, ॲनिमल लाईक द टायगर, एलिफंट, डिअर हे तिथे आपल्याला फिरत असताना दिसतात. आणि ते कॅन रिमेन हिडन इन धीस ग्रासेस, आणि ते तिथं हिडन म्हणजेच काय, लपल्या जाऊ शकतात, एवढी त्यांची उंचीही आपल्याला दिसून येते. ओके, आणि त्याचप्रमाणे हाऊएव्हर द ग्रासेस इन द कोल्ड रिजन आर व्हेरी शॉर्ट, पण कोल्ड रिजनमध्ये बघायला गेलो तर ते खूपच शॉर्ट असतात. मग ते का कोल्ड रिजन म्हणजे आपण इथे आता बर्फाळ प्रदेश दिसतोय आणि तिथे बघा दिसत आहेत का आपल्याला छोटे ग्रासेस असले तरी ते खूप छोटे आहेत आणि ते सगळे बर्फाखाली काय झाले गेलेले आहेत. पण तिथे सुद्धा जरी जेव्हा बर्फ नाही पडत तर तिथे सुद्धा ॲनिमल्स लाईक द रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. मग तिथे रॅबिट सारखे ॲनिमल्स आपल्याला तिथे आढळतात. म्हणजे बघा एरिया टू एरिया जसं प्लॅन्ट चेंज होणार आहे तसं त्यांच्यावर डिपेंड्स असलेले ॲनिमल्स सुद्धा आपल्याला वेगवेगळे तिथे भासणार आहे, दिसणार आहे. ओके, व्हास्ट मेडॉज आर फाउंड इन द हिली एरियाज ॲज वेल ॲज द प्लेन्स. बघा आता इथे ह्याचा अर्थ काय, व्हास्ट म्हणजे खूप मोठ्या
आणि त्याच्यामध्ये काय आहे, डोंगर उतार म्हणू शकतो आपण. मेडॉज आर फाउंड इन द हिली एरियाज. ह्या हिली एरिया म्हणजे डोंगर उतारावर आपल्याला काय दिसून येत आहे, पठारी किंवा मैदानी प्रदेशात हे आपल्याला असे दिसून येतात. मोठ्या प्रमाणात काय दिसतात इथे, मेडॉज म्हणजेच काय, कुरणे. मेडॉज म्हणजे काय आहे, शब्दाचा अर्थ कुरणे आपल्याला आढळत असतात. कुरणे म्हणजे असे छोटे छोटे बघा, हे असं एवढाच भागात इथे आपल्याला गवताचा भाग दिसतो. इकडे आजूबाजूला दिसतोय का, नाही. पुन्हा इथे दिसतोय. थोड्या अंतरावर आपल्याला हे कुरणे. मग मध्ये मध्ये काय झालंय, पूर्ण इथे हिरवं आहे गवत, तर इकडे पूर्ण पांढरं झालेलं आहे उन्हाने वगैरे. असं मग इथे काय, मेडॉज हे कुरणे आपल्याला अशा हिली एरियाजवर किंवा आपण म्हणू शकतो पठारी एरियावर किंवा मैदानी प्रदेशात अशा प्रकारची काय, पठारी किंवा मैदानी एरियातच आपल्याला अशा प्रकारची ही कुरणे आहेत किंवा असं डोंगर उतार आहे, त्यावर हे आपल्याला अशी काय आहे, मेडॉज म्हणजे काय आहे, कुरणे आपल्याला आढळून येताना दिसून येतात. बघा आता आपण पुढची कन्सेप्ट बघूयात. अडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. आता आपण वेगवेगळ्या प्लांट्सचं हे पाहिलेलं आहे, वेगवेगळे प्लांट्स कुठे कुठे असतात. आता त्यांच्यामध्ये इंजेक्शन कसं होतंय, फूडचं इंजेक्शन कसं. इंजेक्शन म्हणजेच काय, ते फूड कसे खातात. आता प्लांटसुद्धा फूड खातात, लक्षात आहे. फूड खातात म्हणजेच काय आहे, जसं लिव्हिंग ऑर्गॅनिझमला, सजीवांना अन्नाची पाण्याची गरज असते, बरोबर आहे. वाढण्यासाठी आपण 2-4 दिवस नाही खाल्लं काय हो, जगू शकू का आपण, नाही. वी आर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपल्याला अन्न पाण्याची गरज आहे, त्याच्यातूनच आपल्याला ती ऊर्जा निर्माण होते आणि आपण काय आहे, जगू शकतो, आपण वेगवेगळी कामं करू शकतो. मग तसंच ऊर्जेची गरज ही प्लांट्सला सुद्धा असणार आहे आणि ती ग्रोथ आणि, कारण दे आर ऑल्सो द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बरोबर. ते सुद्धा सजीव प्राणीच आहेत, मग सजीव वनस्पतीच आहेत. मग तिथे त्यांना मग ते पाणी ते जेवतात कसं, ताटात अन्न घेऊन असं जेवतात का आपल्यासारखं, तर नाही. पाणी तर आपण देतोच आहे त्यांच्या मुळांना, ते पाणी ते सगळं घेत असतात. मग फूड कोणतं घेतात, जरा विचार करा बरं, फूड कोणतं घेत असतील ते. थोडासा तुम्हाला विचार, काही ना नक्कीच ह्याचं उत्तर, मला असं वाटतं सगळ्यांनाच ह्याचं उत्तर लक्षात येत असेल, कारण तुम्ही आता इयत्ता 7वी आहात. 5वी-6वीला थोडासा ही कन्सेप्ट झालेली आहे. आता काय आहे बघा, फूड म्हणजे त्यांना असलेलं काय देत असतो आपण, काय देतो, फूड देतो आपण, पाणी देतो, बरोबर. पाणी देतो, मुळांशी टाकतो. सनलाईट तर तो घेतोच आहे. मग सनलाईट हे त्याचं फूड आहे का, नाही. पण सनलाईटच्या मदतीने तो फूड तयार करत असतो. मग फूड तयार करण्यासाठी आणखीन त्याला कशासाठी आपण आवश्यक असते बघा, झाडं लावताना आपण पाणी देतो, सूर्यप्रकाश, ह्या 2 गोष्टींबरोबर आणखीन एक तिसरी गोष्ट एक महत्त्वाची आहे, तुम्हाला आठवते का बघा, आणि ती तुम्हाला आठवणार आहे, म्हणजेच काय, खत. आपण ती जमिनीत रुतो आणि त्याच्यामध्ये खत, त्याला जर प्रॉपरली तुम्ही टाकलं तर ऑटोमॅटिकली त्या प्लांट्सची, त्या झाडांची वाढ ही प्रॉपर होणार आहे. मग खत जे आहे, फर्टिलायझर जे आहे, ते मॅन्युअर आपण त्याला अजून शब्द म्हणू शकतो इंग्लिशमध्ये, तेच त्याचं अन्न आहे. त्याच्यामध्येच त्याला वेगवेगळे फॉस्फरस, नायट्रोजन सारखे घटक जे त्यांना वाढीसाठी, ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी अतिशय आवश्यक असतात, ते ती त्याच्यातून सोक करून घेतात, ॲब्झॉर्ब करून घेत असतात. मग ह्यांचे ॲडॅप्टेशन त्या प्लांट कसे इंजेस्ट करतात म्हणजे खातात, ते कसं ॲब्झॉर्ब करून घेतात, ही कन्सेप्ट आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायची आहे. पहा आता, adaptation for the ingestion of food in the plants मध्ये आपण बघतोय बघा, मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ऑटोट्रॉपिक. काय म्हटलेलं आहे, मोस्ट ऑफ द प्लांट्स हा अँकर्ड इन द ग्राउंड. अँकर्ड म्हणजे जमिनीमध्ये रोवलेलीच असतात, त्यांची मुळं ही खाली. बघा, कुठलंही बी बियाणं जेव्हा आपण जमिनीत रोवतोय, तुम्ही त्याची पेरणी केल्यावर लगेचच तिथं वरती झाड यायला सुरुवात होते का, नाही. आधी कशाची वाढ होत असते, रूट्सची, खाली मुळं वाढतात. आधी मुळं वाढली व्यवस्थित की मग त्याचं खोडवरती, स्टेमवरती आपल्याला त्याचं झाड आलेलं दिसून येतं, लक्षात आहे. अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजेच काय आहे, स्वयंपोषी. 2 भाग असतात, स्वयंपोषी, परपोषी. ऑटोट्रॉपिक, हेटोट्रॉपिक. ओके, मग हे कसे आहेत, ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःला पाहिजे असलेलं अन्न ते स्वतः तयार करतात. आता बघा, इथे शब्द लक्षात घ्यायचा आहे, स्वतःला आवश्यक असणारं अन्न ते स्वतः कसं तयार करतात, तर त्याच्या आपण जे काही जमिनीमध्ये पाणी आणि खत टाकणार आहोत ते ॲब्झॉर्ब करत असतात रूट्स, आणि त्याचा उपयोग वरती पानांमध्ये घेऊन गेले की फोटोसिंथेसिस. म्हणजेच काय आहे, फोटोसिंथेसिस हे एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ज्याला तुम्ही म्हणत असाल
फोटोस काय म्हणतात त्याला, फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये काय होते, सनलाईट जी आहे ती काय आहे शोषण करून घेतली जाते आणि तिथे स्टार्च म्हणजेच काय आहे कार्बोहायड्रेट्स तयार केले जातात. पण हे सगळं पाणी आणि खत त्याला प्रॉपर असेल तर त्याचं फॉर्मेशन हे क्विकली होत असतं. म्हणजे अशा प्रकारे ॲट्रोफिक ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. मग आपण स्वतःचं अन्न तयार करतोय स्वतः, म्हणजे आपण ऑटोट्रॉफिक झालो का? आम्ही पण जेवण बनवतोय स्वतःचं अन्न, जेवण स्वतः जेवतोय आणि स्वतः, पण नाही, हे आपण ऑटोट्रॉफिक नाही, आपण हेटोट्रॉफिक आहोत. ओके, आपण अन्न बनवतोय म्हणजे आपलं शरीर म्हणजे आतले पेशी आणि सेल्स काय आहे ते स्वतः शरीरात टाकलेल्या गोष्टींपासून बनवत असतात का? तर नाही, आपण फक्त मेकॅनिकली ते बनवतोय, पण आतमध्ये काय आहे आपल्याला टाकण्यासाठी तेच अन्न काय आहे, मग ते प्लॅन्ट्समधून किंवा ॲनिमल्स, इतर ॲनिमल जे कोणी मांसाहार असेल तर ते ॲनिमल्समधून ते अन्न आपण खातोय, शिजवून खातोय. ओके, म्हणजे आपण ऑटोट्रॉफिक म्हणजे डायरेक्टली नॅचरली आपण स्वतःचं अन्न काय आहे तयार करत नसतो. लक्षात आहे, आपण वी आर द हेटोट्रॉफिक म्हणजे परपोषी आहोत आणि ॲटोट्रॉफिक प्लांट्स आर द ॲटोट्रॉफिक्स. ओके, बघा आता अजून एक डॉडर म्हणजे कस्क्युटा, हे जर आपण प्लांट बघायला गेलो, हाऊएव्हर प्लांट्स लाईक द डॉडर और कस्क्युटा आर पॅरासिटिक म्हणजेच काय दोन्ही स्वयंपोषी आणि आपण म्हणू शकतो हे परपोषी आहे. परपोषी म्हणजेच काय किंवा त्याला हेटोट्रॉफिक सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. मग कसं ते करतात तर ते दुसरा एक काय आहे त्याच्यावर द प्लांट बॉडी ऑफ द डॉडर कन्सिस्ट ऑफ द येल्लो वायर लाईक स्टेम. त्याची स्टेम कशी आहे, येल्लो वायर्ड लाईक आहे. बघा, वायर आपल्याला असं वाटतं की वायरच सगळी अशी पूर्ण वाटोळे घेतल्यासारखी आपल्याला दिसून येईल. मग तसं आहे का? तर नाही, त्याचं ती प्लांट बॉडीच आहे, त्याची स्टेम आहे, तो एक त्याच्यातला असलेला स्टेम आहे. अँड इट इज द लिफलेस आहे. तर त्याला पानं आहेत का कुठे? नाही. लिफलेस म्हणजे पानं नसलेली, लेस म्हणजे त्याच्यामध्ये पानांची कमतरता आहे. अँड कॅनॉट परफॉर्म द फोटोसिंथेसिस. पानच नसतील तर मग त्यांना फोटोसिंथेसिस प्रोसेस ते करू शकतील का? तर नाही. पानं असतील तरच त्या स्टोमॅटल ओपनिंग मार्फत त्यांचं काय आहे फोटोसिंथेसिस होत असतं, पण इथे लिफच नाही आहे. हाऊएव्हर इट हॅज अ हिस्टॉरिकल किंवा सकिंग रूट्स असतात, त्यांना मात्र रूट्स असतात, म्हणजेच काय आहे छोटी छोटी मुळं असतात, हिस्टॉरिकल रूट्स असतात. मग सकिंग म्हणजेच काय, शोषून घेण्यासाठी काही रूट्स असतात. मग ते काय करतात, कशासाठी, फॉर ऑब्झर्विंग म्हणजेच काय, शोषून घेणं काय, न्यूट्रियंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट. त्यांचं जे प्लांट आहे, होस्ट प्लांट आहे मेन, मग त्याची आपल्या ज्या प्लांटपासून त्यांची ती काय आहे आपण म्हणू शकतोय येल्लो वायर लाईक त्याचं स्टेम जे तयार झालेलं आहे त्या होस्ट प्लांटपासून ते न्यूट्रियंट्स शोषून घेतात, म्हणजे ॲब्झॉर्ब करून घेत असतात. ते न्यूट्रियंट्स त्यांच्यामध्ये कुठून येतात, तर माती खतामधून आपण त्यांना ती न्यूट्रियंट्स दिलेली असतात. नायट्रोजन, फॉस्फरस सारखी सगळे न्यूट्रियंट्स त्यांना मिळालेली असतात. आणि न्यूट्रियंट्स हेच त्यांचं काय आहे, फूड आहे. हाऊएव्हर इट हॅज द these roots penetrate up to the conducting vessels. हे जे रूट्स आहेत ह्यांचे जे रूट्स बघायला गेले तर हे रूट्स कसे आहेत, पेनिट्रेट अप टू द कंडक्टिंग व्हेसल. पेनिट्रेट म्हणजे पूर्ण खोलवर रुतलेली असतात. अप टू कुठपर्यंत रुतलेली असतात, ऑफ द होस्ट प्लांट टू ॲब्झॉर्ब द वॉटर अँड द फूड. मग त्यांची मुळं ही पूर्ण खाली वॉटर आणि फूड ॲब्झॉर्ब करण्यासाठी पूर्णपणे खालपर्यंत रुतलेली आपल्याला दिसून येते. आणि मग त्याचंच अजून एक्झाम्पल आपण बघायला गेलो, फंगी डू नॉट हॅव द क्लोरोफिल. पण फंगीमध्ये क्लोरोफिल नाही. हिरवापणा दिसतोय का आपल्याला, ग्रीन जिथे नाही आहे तिथे क्लोरोफिल नाही, अँड कॅनॉट परफॉर्म द फोटोसिंथेसिस. दे ऑब्टेन द फूड फ्रॉम द स्टार्ची फूड स्टेज. मग ते त्यांचं फूड कसं मिळवत असतील, जर त्यांना फोटोसिंथेसिस प्रोसेस त्यांच्यामध्ये ऑकर होत नाही तर त्यांच्यामध्ये फूड कसं होत असेल, तर ते स्टार्ची फूड स्टफ, स्टार्ची म्हणजे असं खराब झालेलं जे अन्न आहे त्याच्यामधून ते हे करत असतात, त्यांचं अन्न मिळवत असतात. मग आहे लाईक भाकरी अँड ब्रेड. आता भाकरी आणि ब्रेड हे आपले अन्नपदार्थ आहे, आपण स्वतः खातो, रोजचे खाणारे हे पदार्थ आहेत. मग हे अन्नपदार्थांवर बुरशी तयार होते. पण कधी तुम्ही आता छान गरम भाकरी केले, गरम पाव ताजा आणलेला आहे, तर त्याच्यावर फंगी आलेली असेल का, तर नाही. मग कधी जेव्हा ते शिळं होईल, खराब होईल, तेव्हा त्याच्यावर तो खराब झाल्यावर जे आपल्याला पांढरट त्याच्यावर लेअर दिसतो बघा, पावावर वगैरे तुम्ही करून सुद्धा बघू शकता. एखादा पावाचा तुकडा कधी आणला तर तो तुम्ही मुद्दाम शिळा करा,
काही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी वगैरे चौथ्या दिवशी तुम्हाला त्याच्यावर व्हाईटिश लेअर आलेला दिसेल. झाकून ठेवा तो आणि मग तुम्ही तो बघितलं तर तुम्हाला हे दिसेल. भाकरीसुद्धा 3-4 दिवस असं ठेवत राहिला तर त्याच्यावर चपाती भाकरी कोणताही असा आपण खाण्याचा पदार्थ हे काय आहे काही दिवसांनी खराब होतात म्हणजेच काय तिथं फंगी ही त्याच्यावर तयार झालेली असते. फंगी म्हणजे बुरशी असं आपण त्याला म्हणू शकतो. इथे लिहून घ्यायचं फंगी म्हणजे काय आहे बुरशी. मग कसे ते करतात बघा. दे हॅव म्हणजे फंगीला काय असतं बघा दे हॅव रूट लाईक फायब्रस फॉर ऑब्झर्प्शन ऑफ द फ्रूट. त्यांना काय असतं रूट्स त्यांचे रूट्स कसे आहेत फायबर सारखे आहेत तंतुमय धाग्यासारखे असतात आणि ते तंतुमय धागे त्यांना फूड ॲब्झॉर्ब करण्यासाठी मदत करत असतात. प्लॅन्ट नीड द नायट्रोजन फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर द ग्रोथ. आता आणखी आपण प्लॅन्टचा आपण विचार करायला तर त्यांना काय काय आवश्यक असतं काय काय मिळतं खतामधून. बघा प्लॅन्टला काय काय मिळत असतं खतामधून तर नायट्रोजन मिळतोय फॉस्फरस मिळतो आणि पोटॅशियम मिळतोय. नको नायट्रोजन म्हणजे काय N2 आणि फॉस्फरस म्हणजे काय आहे P4 आणि पोटॅशियम आहे K. हे 3 घटक त्यांना त्यांच्या ग्रोथसाठी आवश्यक असतात आणि तेच त्यांचं फूड आहे. ते फूड कुठून मिळतं त्यांना आपण त्या जमिनीत घातलेल्या खतापासून. म्हणजे जर ती सॉईल फर्टाईल असेल सुपीक असेल तर हे घटक त्यांना ऑटोमॅटिकली मिळत असतात. पण जर ती जमीन म्हणजे आपण सॉईल म्हणूयात ती काय आहे इनफर्टाईल असेल म्हणजे नापीक असेल तर हे घटक त्याच्यामध्ये अवेलेबल असतील का नाही. हे घटक अवेलेबल असले की त्या सॉईलला आपण फर्टाईल म्हणतो. ती फर्टाईल आहे म्हणजे सुपीक आहे आणि ह्यांच्या अब्सेन्समध्ये ती नापीक होते. ओके मग प्लॅन्ट्स दॅट ग्रो इन सॉईल विच इज द डिफिशियंट इन नायट्रोजन. पण जे प्लॅन्ट्स सॉईलमध्ये ग्रो असतात काही वेळेस त्यांच्यामध्ये समजा नायट्रोजनची डिफिशियन्सी असते. कारण नायट्रोजन हा नॅचरली सॉईलमधला पदार्थ नाही आहे. तो कुठून येतो तर तो पूर्ण नेचरमधून एअरमधून ॲटमॉस्फिअरमधून तिथं येत असतो. तो कसा येतो तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला एक नायट्रोजन सायकल आहे. जसं वॉटर सायकल पाऊस कसा पडतो पावसाचं चक्र आहे ना तसंच काय आहे तसंच ह्या नायट्रोजन सायकल आणि ते सुद्धा या पावसामुळेच ते खाली आलेले असतं. हे तुम्हाला पुढे जाऊन नायट्रोजन सायकल ही कन्सेप्ट पुढच्या 8वीला 9वीला असणारच आहे. पण एक मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते. ॲटमॉस्फिअरमध्ये नायट्रोजन असतो. नायट्रोजन हा गॅस आहे गॅसियस फॉर्ममध्ये तो ॲटमॉस्फिअरमध्ये असतो. पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसासोबत तो गॅस काय आहे पावसाच्या थेंबामध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि पावसाच्या थेंबासोबतच तो जमिनीवर म्हणजे कारण पाऊस जमिनीवर पडतो म्हणजे नायट्रोजन गॅस सुद्धा तो जमिनीवर त्या पावसासोबत त्या पाण्यासोबत आलेला आहे आणि पाणी जसं जसं मग ते जमिनीत मुरणार आहे जमिनीच्या आत जाणार आहे तसं ते काय होणार नायट्रोजन पण तिथे गेला आणि त्याचं काय आहे तिथे रूपांतर नायट्रेट्स त्याचे तयार होतात. नायट्रोजन नायट्रेट्स नायट्राइट्स असे तयार होतात. त्याचे वेगवेगळे ऑक्साईड्स असं आपण म्हणू शकतो आणि मग ते नायट्राइट्स किंवा नायट्रेट्स काय आहे ह्या रूट्सला ॲब्झॉर्ब करायला रूट्सच्या इथे जातात आणि रूट्स ते काय आहे ॲब्झॉर्ब करून घेत असतात. त्याचप्रमाणे बघा लाईक ड्रोसेरा म्हणजे संजीव आपण त्याला म्हणतोय ड्रोसेरासारखा जो प्लांट आहे ते पण आपण बघायला गेलो तर तिथे आपल्याला दिसून येईल किंवा व्हेनस फ्लाय ट्रॅप किंवा पिचर प्लॅन्ट हे जर आपण बघायला गेलो तर हे काय आहेत हे तिन्ही पण प्लॅन्ट्स आहेत. पण ते काय करतात बघा ॲडॉप्टेशन आर सीन इन धीज प्लांट्स. ह्यांच्यामध्ये ॲडॉप्टेशन कसं होतं आहे बघा तर इथे या प्रत्येकामध्ये किडा बघा दिसतोय की इथे छोटा छोटा तुम्हाला किडा दिसेल. या प्लॅन्टच्या इथे एक छोटासा किडा दिसतोय सगळ्यांना आणि तो त्यांनी ट्रॅप केलेला आहे. काय केलं आहे पकडून ठेवलेलं आहे. पकडून ठेवलं म्हणजे तेच त्यांचं अन्न आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते ट्रॅप केलेलं आहे. विच सर्व्स टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट्स अँड होल्ड देम कॅप्टिव्ह. आणि त्याच्यामुळे त्यांचा जो हा भाग आहे तो भाग कशासाठी इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात जे त्यांचं खाणं आहे ते तिथं स्वतःहूनच तिथे येतं आहे आणि ते तिथं आलं की ते त्यांना काय करतात ट्रॅप करून घेतात. लक्षात आलं म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्यांच्यामध्ये प्लॅन्ट्समध्ये होणारं जे इंजेक्शन ऑफ द फूड असतं ते आपल्याला इथे दिसून येतं. लक्षात आलं आहे. अशा प्रकारे बघा कोणतेही प्लॅन्ट हे काही प्रकारची प्लॅन्ट्स ही अशा प्रकारे इन्सेक्ट हेच त्यांचं खाणं असतं तर काहींचं काय आहे सॉईलमध्ये असलेले जे घटक आहेत मग प्रोटीन काय म्हणतो फॉस्फरस आहे नायट्रोजन आहे लक्षात आहे पोटॅशियम आहे हे सगळं त्यांचं खाणं आहे म्हणून ते काय सॉईलचं चांगल्या प्रकारे फर्टाईल असेल तर त्यांचं इंजेक्शन हे प्रॉपर होणार आहे. आणि अशा काही प्लॅन्ट्स ही जे काय ड्रोसेरा वगैरे आपण प्लॅन्ट बघतोय तर त्यांच्यामध्ये काय आहे ड्रोसेरा व्हेनस
फ्लाय ट्रॅप आणि पिचर प्लांट ह्यासारखी जी काही प्लांट्स दिसतात ते इंजेक्शन कसं करतायत फूडचं, तर त्यांच्यामध्ये असणारा जो एक पदार्थ आहे, चिकट पदार्थ, की त्या चिकट पदार्थ काही इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात, त्या इन्सेक्टचं ते खाणं आहे, पण ते तिथं आल्यावर तेच त्या प्लांट्सचं खाणं होऊन जातात आणि ते त्यांना काय आहे ट्रॅप करतात, स्वतःकडे घेतात आणि तेच खाऊन त्यांचं काय आहे न्यूट्रिशन होत असतं. म्हणजे अशा प्रकारे आपण ॲडॅप्टेशन फॉर द इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स हे कसं होतं हे पाहिलेलं आहे. आता पुढचा भाग आपण पुढच्या तासाला पाहूया. ओके, थँक्यू.